अंडा कढी, त्यासाठी इथे 4 अंडे शिजत घातलेत आपण. थोडीशी कोथिंबीर घेतली, 2 कांदे चिरून घेतले, तर 4 काजू घेतलेत आणि थोडेसे काजूचे तुकडे घेतले तर, आणि कांदा यामध्ये चिरून घातलेला आहे आपण. त्याचबरोबर ही कोथिंबीर यामध्ये घालायची आपल्याला. आणि इथं 2 आपण टमाटे घेतले त्यामध्ये घालायचे. तर इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे. आपण इथं गोडा मसाला घेतला. मसाल्यामध्ये पाहू आपण गोडा मसाला, गरम मसाला, हळद घेतली, इथं लाल तिखट घेतलेलं आहे, कश्मीरी लाल तिखट आणि घरचं रेग्युलरचं लाल तिखट. तर आता आपण फोडणी घालूयात भाजीला. आता तेलामध्ये जिरे घालायचे. आपल्याला तेल गरम झालेलं आहे, जिरे घालूया. जिरे थोडेसे भाजले की आपण वाटण केलेलं घालू. आता टमाटर कांदा कच्चा असल्यामुळे आपल्याला थोडंसं याला तेलामध्ये भाजून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत थोडंसं. आपण जर टमाटर कांदा फ्राय करून जर नंतर वाटण केलं तर जास्त आपल्याला तळण्याची गरज नाही. तर आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत आणि पुन्हा एकदा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालूया. आता यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालणार आहोत. आता चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला. तर आता आपण फोडणीमध्ये अंड्याचे साल काढून अंडे घालणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोड्याशा तेलावरती याला परतून नंतर आपण टाकू शकतो रस्स्यामध्ये. मी असेच टाकलेले इथं. तर इथं आपली अंडा कढी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण इथं झटपट अशी अंडा कढी बनवून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी कमी साहित्यामध्ये, कमी मसाल्यामध्ये